Hello dear students, I welcome you all to Savvy Physics channel. आपला ऑसिलेशन नावाचा चॅप्टर चालू आहे. ठीक आहे. ऑसिलेशन चॅप्टर वर आतापर्यंत आपण 3 व्हिडिओ अपलोड केले आहेत. पहिल्या व्हिडिओ मध्ये लेक्चर नंबर 1 मध्ये आपण ऑसिलेशनचं बेसिक्स बघितलेलं आहे. म्हणजे व्हॉट इज अ पिरियोडिक मोशन, व्हॉट इज ऑसिलेशन अँड व्हॉट इज अ सिंपल हार्मोनिक मोशन. ते बेसिक कव्हर केलं आपण आणि त्यानंतरच्या 2 व्हिडिओ मध्ये डेरिव्हेशन ऑफ एक्सेलरेशन आणि त्यानंतर डेरिव्हेशन ऑफ वेलोसिटी असे 3 व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर टाकलेले आहेत. ते तुम्ही पहा. आज आपण एसएचएम चे पूर्ण बेसिक एक्स्ट्रीम पोझिशनला काय काय पॅरामीटर असतात, मेन पोझिशनला काय काय पॅरामीटर असतात आणि दुसऱ्या एक्स्ट्रीम कंडिशनला काय पॅरामीटर काय काय असतात, जनरल एक्सप्रेशन्स ऑफ वेलोसिटी एक्सेलरेशन फोर्स, त्यानंतर टिपिकल पॉइंट्सला मेन पोझिशनला आणि एक्स्ट्रीम पोझिशनला काय काय होतं, सगळे चेंजेस बेसिकली काय काय होतं ते सगळं आपण आज समजून घेणार आहोत. हा चॅप्टर खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्यातल्या त्यात आजचं लेक्चर, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेल एसएचएम समजून घेण्यासाठी. ठीक आहे. चला तर मग सुरू करूयात. हेडिंग टाका ऑसिलेशन, त्यामध्ये स्पेशल टाइप ऑफ मोशन दॅट इज सिंपल हार्मोनिक मोशन, ते आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. सुरू करूयात. तर ऑसिलेशन मध्ये काय की टू अँड फ्रो पिरियोडिक मोशन, त्यामध्ये पण स्ट्रेट लाईन पाथ असेल तर त्याला आपण एसएचएम म्हणतो. ठीक आहे. बेस्ट एक्झाम्पल ऑफ एसएचएम इज व्हॉट, स्प्रिंग मास सिस्टम. स्प्रिंग मास सिस्टम. ठीक आहे. किंवा स्प्रिंग ब्लॉक पण म्हणू शकता याला, स्प्रिंग ब्लॉक अरेंजमेंट. ठीक आहे ना. अच्छा, कशी आहे प्रकारची अरेंजमेंट? समजा इथे एक तुम्ही स्प्रिंग घेतली, बरोबर, आणि याला एक ब्लॉक लावला आणि एक प्लॅटफॉर्म आहे. इथं एक प्लॅटफॉर्म आहे, एक हॉरिझॉन्टल सरफेस आहे. ओके. आणि अशी अरेंजमेंट आहे. याचा कॉन्स्टंट की आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट की आहे, बरोबर. हे मास m आहे. ठीक आहे ना. इथं काय केलं आपण, एक एक्सटेन्सिव्ह फोर्स किंवा कॉम्प्रेसिव्ह फोर्स सुरुवातीला लावला इथपर्यंत आणि सोडून दिला, बरोबर आहे. हा सरफेस आपण स्मूथ घेऊया. सरफेस इज स्मूथ. ठीक आहे. आणि असा डिस्प्लेसमेंट दिलं आणि सोडून दिल्यानंतर काय होईल, हा ब्लॉक एसएचएम करत राहील, बरोबर की नाही. समजा तुम्ही याला मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट एवढं दिलेलं, ही मेन पोझिशन आहे आणि ही व्हॅल्यू आहे ए. ओके. आणि एवढीच व्हॅल्यू इकडे असेल आणि हे, सो ह्या 2a मध्ये तो काय करेल, सिंपल हार्मोनिक मोशन करेल. स्ट्रेट लाईन पाथ टू अँड फ्रो मोशन, स्ट्रेट लाईन पाथ टू अँड फ्रो मोशन, दॅट इज व्हॉट एसएचएम. ठीक आहे. तो एसएचएम ऑफ स्प्रिंग ब्लॉक सिस्टम. ह्याच्यामध्ये काय काय होतं ते आपण आज समजून घेणार आहोत. काय होतं, इकडे दाबल्यानंतर ह्याच्यामध्ये स्प्रिंग फोर्स डेव्हलप होतो इन द अपोजिट डायरेक्शन, बरोबर की नाही. जेव्हा तुम्ही हा एक्सटर्नल फोर्स ह्या दिशेला लावला तेव्हा स्प्रिंग मध्ये फोर्स कसा तयार झाला, एफ स्प्रिंग फोर्स ह्या डायरेक्शनला तयार झाला. आणि स्प्रिंग फोर्स काय असतो, मायनस के एक्स, बरोबर आहे. तुम्ही थोडंसं दाबला तर के एक्स, एक्स ची व्हॅल्यू वाढत मॅक्सिमम इथपर्यंत दिलं तुम्ही, ए एक्स ची व्हॅल्यू ए एवढं डिस्प्लेसमेंट दिलं आणि सोडून दिलं. ठीक आहे. तर सध्या डायरेक्शनचा विचार करा की डिस्प्लेसमेंट तुम्ही काय करताय, ह्या दिशेला देताय, फोर्सचं डायरेक्शन काय राहील, त्या दिशेला राहील, बरोबर. जेव्हा ब्लॉकला तुम्ही सोडून देता तेव्हा तो इकडे जाईल. इकडे गेल्यानंतर काय होईल, फोर्सचं डायरेक्शन काय होईल, इकडे राहील. ओके. बॉडी तिकडे जाईल आणि फोर्स त्याला इकडे ओढत राहील आणि वेलोसिटी काय होईल, 0. अशा पद्धतीचं सिंपल हार्मोनिक मोशन हे करत राहतं. फोर्स आणि एक्सेलरेशनचं डायरेक्शन ऑलवेज टुवर्ड्स मेन पोझिशन. फोर्स अँड एक्सेलरेशनचं डायरेक्शन टुवर्ड्स मेन पोझिशन ऑलवेज. ठीक आहे. अच्छा, हे झालं फोर्सचं एक्सप्रेशन. नाउ एक्सेलरेशनचं एक्सप्रेशन काय असेल, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे. अजून काय, तिसरं वेलोसिटी काय असेल, वेलोसिटी प्लस ऑर मायनस ओमेगा इनटू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे ऑलरेडी आपण डिराइव्ह केलेले, बरोबर आहे. ठीक आहे ना. अच्छा, हे 3 इक्वेशन. डिस्प्लेसमेंट, एक्स इज द डिस्प्लेसमेंट, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड फोर्स. एक्स इज द डिस्प्लेसमेंट, angular velocity, acceleration, amplitude, maximum displacement, x काय डिस्प्लेसमेंट, ओमेगा काय angular velocity and this is what velocity. ठीक आहे. किंवा angular frequency म्हणू शकतो आपण ओमेगाला. अच्छा, अजून काय इक्वेशन लक्षात ठेवायचं तुम्हाला, ऍक्सेलरेशनचं इक्वेशन असतं, x चं इक्वेशन काय असतं, x इज इक्वल टू a sin ओमेगा t, बरोबर.
आणि y चं इक्वेशन काय होईल, याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट केल्यानंतर काय येईल, डिफरन्शिएट केल्यानंतर प्लस ऑर मायनस a ओमेगा cos ओमेगा t. ठीक आहे. आणि ऍक्सेलरेशनचं काय असेल, ऍक्सेलरेशनचं परत मायनस a ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा t. ओके. आणि ह्याच्यामध्ये a साइन ओमेगा t ची व्हॅल्यू असते x, म्हणून ओमेगा स्क्वेअर x ही व्हॅल्यू आपण घेतलेली असते. तर हे झाले एक्सप्रेशन्स, फॉर्म्युला फॉर डिफरंट पॅरामीटर्स. आता आपण याला इलॅबोरेटेड वे मध्ये डिटेल मध्ये बघणार आहोत. समजा मी काय केलं, ही मेन पोझिशन घेतली, इथली मेन पोझिशन, हे a इकडे घेतलं, प्लस a म्हणून यायला, आणि हे मायनस a इकडे घेतलं. ठीक आहे. अच्छा, इथे काय राहील, x इज इक्वल टू 0 राहील. x ची व्हॅल्यू वाढत जाईल. x ची व्हॅल्यू जशी वाढत जाईल तसं फोर्स काय होईल, वाढत जाईल अपोजिट डायरेक्शनला. बॉडी तिकडे चालली तर फोर्स इकडे असेल, मायनस येते. ठीक आहे ना. ऍक्सेलरेशन काय असेल, ऍक्सेलरेशन पण x ची व्हॅल्यू वाढत जाईल, ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू वाढत जाईल. बरोबर. आणि वेलोसिटी काय होईल, वेलोसिटी कमी होईल. x ची व्हॅल्यू इथे ठेवा, जी काय व्हॅल्यू वाढत जाईल, x ची व्हॅल्यू इथे ठेवत जा, वेलोसिटीचं इक्वेशन, वेलोसिटीची व्हॅल्यू तुम्हाला मिळत जाईल. ठीक आहे. हे ठेवल्यानंतर काय येते आतमध्ये, कुठेही x ची व्हॅल्यू समजा बॉडी इथे आलेली, तर x ची व्हॅल्यू काय तर असेल, ती व्हॅल्यू ठेवून तुम्ही पॅरामीटर काढू शकता. जनरल इक्वेशन आहे, त्याच्यापासून तुम्हाला ती x ची व्हॅल्यू वेगळी असेल, वेगवेगळ्या वेलोसिटी, ऍक्सेलरेशन, फोर्स तुम्हाला मिळत जाईल. ठीक आहे. एक्स्ट्रीम पोझिशनला काय होईल, एक्स्ट्रीम पोझिशनला x ची व्हॅल्यू काय राहील, x ची व्हॅल्यू प्लस आहे ह्या साईडला, राईट एक्स्ट्रीमला, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम म्हणायला वाटल्यास. ठीक आहे ना. तर x ची व्हॅल्यू काय येईल, समजा a येईल फायनलला. तर x ची व्हॅल्यू a आल्यानंतर फोर्स किती होईल बघा बरं, फोर्स किती होईल इथं, फोर्स मॅक्सिमम फोर्स किती होईल, मायनस के ए. इथं काय असतो, फोर्स मायनस के इंटू ए होईल. हा झाला मॅक्सिमम फोर्स. फोर्स मॅक्सिमम असतो एक्स्ट्रीम कंडिशनला, फोर्स काय असतो, मॅक्सिमम असतो. चला, ऍक्सेलरेशन किती राहील, ऍक्सेलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर ए राहील. दिस इज द फॉर्म्युला फॉर मॅक्सिमम ऍक्सेलरेशन. वेलोसिटी किती होईल बघा बरं, वेलोसिटी किती होईल बघा बरं. x ची व्हॅल्यू काय ठेवली, a ठेवली, a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 0. तर 0 इंटू दिस, वेलोसिटी काय होते, 0 होते. दिस इज द मिनिमम वेलोसिटी. बरोबर आहे. अच्छा, इथं काय होईल, x ची व्हॅल्यू 0 आहे, x ची व्हॅल्यू 0 आहे, फोर्स 0 होऊन जाईल, फोर्स 0 होऊन जाईल, ऍक्सेलरेशन 0 होऊन जाईल, x ची व्हॅल्यू 0, ऍक्सेलरेशन 0 होऊन जाईल. वेलोसिटी किती येते बघा, वेलोसिटी इथं ठेवली 0. ओके, हे 0 ठेवलं तर काय येईल, अंडर रूट a स्क्वेअर a, तो ओमेगा a, तो प्लस और मायनस ओमेगा a. प्लस और मायनस काय, जर बॉडी इकडे जात असेल तर प्लस ओमेगा a, बॉडी इकडे जाऊन परत वापस इकडे जात असेल, ह्या दिशेला जात असेल तर मायनस ओमेगा a, कधी प्लस कधी मायनस. ठीक आहे. बॉडी दोन वेळा मेन पोझिशनला येते, दॅट इज द मेन पोझिशन. करेक्ट और नॉट नाउ. अच्छा, तर इथं काय येतं, इथं फोर्स कसा आहे, फोर्स आहे मिनिमम, इथं फोर्स कसा आहे मिनिमम, इथं ऍक्सेलरेशन कसं आहे मिनिमम, आणि वेलोसिटी कशी आहे मॅक्सिमम. वेलोसिटी इथं कशी आहे मॅक्सिमम आहे. ह्या एक्स्ट्रीम कंडिशनला काय होतं बघा, फोर्स ची व्हॅल्यू काय येईल, फोर्स ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही, मायनस a घेणार, मायनस a मायनस मायनस प्लस a kx. म्हणजे डिस्प्लेसमेंट कसं मेजर करणार तुम्ही, मेन पोझिशन पासून मेजर करणार. डिस्प्लेसमेंट कसं आहे, सॉरी, a ची व्हॅल्यू किती येणार, a. बरोबर. आता डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह आहे, फोर्स कसा आहे पॉझिटिव्ह आहे, कारण डिस्प्लेसमेंट आणि फोर्स एकमेकाच्या अपोजिट असलंच पाहिजे. तिथे पण बघा, डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह आहे, फोर्स निगेटिव्ह आहे, फोर्सची डायरेक्शन हे, बॉडी तिकडे चालली, फोर्स इकडे राहणार. ठीक आहे ना. ऍक्सेलरेशन काय येईल, ऍक्सेलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर x, a ची व्हॅल्यू मायनस a, मायनस मायनस प्लस प्लस ओमेगा स्क्वेअर a, ओमेगा स्क्वेअर a. मॅक्सिमम ऍक्सेलरेशन, इथे पण मॅक्सिमम व्हॅल्यू आहे फोर्सची, ऍक्सेलरेशनची पण व्हॅल्यू कशी आहे, मॅक्सिमम आहे. बरोबर की नाही. वेलोसिटीची व्हॅल्यू काय येईल, मायनस a चा स्क्वेअर मायनस 0, परत 0, वेलोसिटी 0. इथं पण वेलोसिटी कशी आहे, मिनिमम आहे. तो वेलोसिटी मिनिमम आहे, बाकी सगळे पॅरामीटर मॅक्सिमम आहेत. डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम, फोर्स मॅक्सिमम, ऍक्सेलरेशन मॅक्सिमम, वेलोसिटी मात्र मिनिमम. ठीक आहे. तर हे पॅरामीटर तुम्ही लक्षात ठेवायचे. चालेल. ठीक आहे. अजून काय, अजून एनर्जीचे डेरिव्हेशन वगैरे बघू आपण नंतर. सध्या इक्वेशन बघूया. एनर्जीचे इक्वेशन काय येतं, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन असतं ओमेगा स्क्वेअर
कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन 1/2 m ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? 1/2 कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 m v स्क्वेअर ना, बरोबर की नाही? v स्क्वेअर ची व्हॅल्यू किती? v ची व्हॅल्यू किती ही आहे ओमेगाचा स्क्वेअर, ओमेगाचा स्क्वेअर याचा स्क्वेअर केला तर हे निघून जाईल आणि 1/2 m आणि v स्क्वेअर ची व्हॅल्यू एवढी. तर दिस इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. करेक्ट ऑर नॉट? अच्छा, पोटेन्शियल एनर्जीचे एक्सप्रेशन असतं, पोटेन्शियल एनर्जीचे एक्सप्रेशन असतं 1/2 m ओमेगा स्क्वेअर इनटू x. ठीक आहे, आणि ह्या दोन्हीला ऍड केल्यानंतर टोटल एनर्जी येते. टोटल एनर्जी काय असते? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. अच्छा, इथं तुम्ही अजून एक इक्वेशन वापरू शकता इन टर्म्स ऑफ t. इन टर्म्स ऑफ x आहे, इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट आहे, इन टर्म्स ऑफ t पण तुम्ही इक्वेशन लिहू शकता. कसं लिहू शकता? जसं बघा ना, ऍक्सेलरेशनचं इन टर्म्स ऑफ टाइम हे इक्वेशन, इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट हे इक्वेशन, वेलोसिटीचं इन टर्म्स ऑफ टाइम हे इक्वेशन, म्हणजे टाइम दिला असेल तर, आणि इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट दिस इज द इक्वेशन. ठीक आहे. अच्छा, तसंच कायनेटिक एनर्जीचं इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट दिस इज द इक्वेशन, इन टर्म्स ऑफ टाइम कसं लिहिता येईल तुम्हाला सांगा बरं? 1/2 m इनटू v स्क्वेअर. v ची व्हॅल्यू किती आहे? सॉरी, हे y नाहीये, हे v आहे. हे किती आहे? हे v आहे. वेलोसिटी ना, डिस्प्लेसमेंट वेलोसिटी, डिफरेंशिएशन ऑफ दिस. ठीक आहे, डिफरेंशिएशन ऑफ दिस वेलोसिटी एक्सेलरेशन. ठीक आहे. अच्छा, काय करता येईल? काय करता येईल? याचा स्क्वेअर करा ना, याचा स्क्वेअर करा. तर 1/2 m v स्क्वेअर. v स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर काय प्लस येईल, हां, a स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर cos स्क्वेअर ओमेगा t. दिस इज द एक्सप्रेशन इन टर्म्स ऑफ टाइम. नाउ फॉर दिस also do it. 1/2 m ओमेगा स्क्वेअर, x ची व्हॅल्यू किती आहे? a स्क्वेअर sin स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. सॉरी, 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. ठीक आहे. तो 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर ची व्हॅल्यू काय? a स्क्वेअर sin स्क्वेअर ओमेगा t. ठीक आहे. आता ह्या दोन्हीला ऍड केल्यास आता काय करायचे? ह्या दोन्हीला ऍड केल्यानंतर आपल्याला इक्वेशन ऑफ टोटल एनर्जी येणार आहे. ह्या दोन्हीला ऍड करा बरं. ह्या दोन्हीला ऍड केल्यास काय येईल? 1/2 m ओमेगा स्क्वेअर कॉमन येईल दोन्ही मधून, आणि हे करा a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर कॅन्सल होईल, काय येईल? a स्क्वेअर. सो 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. दिस इज अ कॉन्स्टंट. या मास इज अ कॉन्स्टंट, ओमेगा कॉन्स्टंट, a इज कॉन्स्टंट. बरोबर की नाही? तर दिस इज अ कॉन्स्टंट. सो टोटल एनर्जी ऑलवेज कॉन्स्टंट. कधी? जेव्हा हे स्मूथ सरफेस असेल तेव्हा. जर हा रफ सरफेस असेल तर काय होईल? याची एनर्जी कमी होईल. म्हणजे काय होईल? तुम्ही डिस्प्लेसमेंट दिलं, ऑसिलेट करेल, असं कमी 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 होत जाईल. ठीक आहे, आणि थांबेल ते. आणि जर स्मूथ सरफेस असेल तर इन्फानाइट टाइम साठी ते काय करेल? कंटिन्युअसली डिस्प्लेसमेंट कमीच नाही होणार. इथपर्यंत जाईल, परत इथपर्यंत जाईल, परत इथपर्यंत जाईल, परत इथपर्यंत जाईल. कंटिन्युअसली हे करायला चालत नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, वी हॅव टेकन स्मूथ सरफेस, दो इट इज नो एनर्जी लॉस, तर एनर्जी कॉन्स्टंट राहते. ठीक आहे. अच्छा, अजून काय करता येईल? ह्या दोन्हीला ऍड करा. ह्या दोन्हीला ऍड करा. काय आहे बघा, ह्या दोन्हीला ऍड करा. 1/2 m a स्क्वेअर cos स्क्वेअर ओमेगा t प्लस 1/2 m ओमेगा स्क्वेअर sin स्क्वेअर ओमेगा t. बरोबर की नाही? हे 1/2 m m a स्क्वेअर बाहेर काढलं. 1/2 m a स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, a स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बाहेर काढलं. काय उरलं? cos स्क्वेअर ओमेगा t प्लस sin स्क्वेअर ओमेगा t. बरोबर की नाही? पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. 1/2 m ओमेगा स्क्वेअर, 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर बाहेर काढलं, cos स्क्वेअर ओमेगा t sin स्क्वेअर ओमेगा t उरलं. ह्याची व्हॅल्यू किती असते? 1 असते. तर ही टोटल एनर्जी आहे ना, तर ही टोटल एनर्जी आहे. तर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय बनला? 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. याची व्हॅल्यू 1 आहे. शेवटी काय आलं? हेच आलं ना, सेम. तर ह्या दोनला ऍड केलं तरी याची, ह्या दोनला ऍड केलं तरी ह्याची. तो टोटल एनर्जी इज अ कॉन्स्टंट 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. ठीक आहे.
तर तुम्ही हे काय करायचे लक्षात ठेवायचे. हे नोट केलं तरी चालेल. करू इरेज. ठीक आहे. आता हे जनरल एक्सप्रेशन झाले कशाचे एनर्जीचे. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी. ठीक आहे ना. आता काय करूयात आपण एक्स्ट्रीम कंडिशनला काय होतं, मीन कंडिशनला काय होते ते आपण बघूया. चला एक एक करूया. हे तीन एक्सप्रेशन वापरूयात आपण. चला x = 0 असेल, x = 0 असेल तर कायनेटिक एनर्जी किती होईल, हे 0 टर्म येईल तो 1/2 m ओमेगा स्क्वेअर e स्क्वेअर. तर इथं कायनेटिक एनर्जी काय होईल 1/2 m ओमेगा स्क्वेअर e स्क्वेअर येईल which is the total energy. म्हणजे काय इथं पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, x ची व्हॅल्यू 0 आहे, पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. म्हणजे इथं जी एनर्जी आहे टोटल एनर्जी तीच झाली. कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी 0 म्हणजे टोटल एनर्जी इक्वल टू कायनेटिक एनर्जी. टोटल एनर्जी किती आहे एवढीच आहे, which is कायनेटिक एनर्जी. ठीक आहे ना. हे होईल पोटेन्शियल एनर्जी 0, पोटेन्शियल एनर्जी 0 हियर. टोटल एनर्जी काय आहे, टोटल एनर्जी काय होईल या दोन्ही 40 ने केलं तर हे येईल ना 1/2 m ओमेगा स्क्वेअर e स्क्वेअर. ठीक आहे ना. एक्स्ट्रीमला बघा a ची व्हॅल्यू किती घेणार, x ची व्हॅल्यू किती घेणार प्लस a. a स्क्वेअर मायनस 0 होणार म्हणजे कायनेटिक एनर्जी काय होणार इथं कायनेटिक एनर्जी काय होणार, तर कायनेटिक एनर्जी 0 होणार. बरोबर की नाही. आणि पोटेन्शियल एनर्जी काय आहे ते बघा बरं. a ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू a तो a स्क्वेअर 1/2 m ओमेगा स्क्वेअर e स्क्वेअर. सो 1/2 m ओमेगा स्क्वेअर e स्क्वेअर. ठीक आहे. इथं कायनेटिक एनर्जी 0 झाली, कायनेटिक एनर्जी 0 झाली, टोटल एनर्जी मीन्स पोटेन्शियल एनर्जी. सो टोटल एनर्जी काय येईल इथं पण तीच येईल 1/2 m ओमेगा स्क्वेअर e स्क्वेअर. समजतंय का. तर इथं काय झालं पुढे जाता 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 वेलोसिटी कमी झाली, कायनेटिक एनर्जी कमी 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 होत जाईल आणि 0 होईल आणि पोटेन्शियल एनर्जी वाढत 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 जाईल. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x. नो x वाढत जाईल, पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल आणि ती मॅक्सिमम किती होईल टोटल एनर्जी एवढी होईल. पुन्हा वापस येताना काय होईल वेलोसिटी कमी कमी वेलोसिटी वाढत जाते. इकडे येताना बघा ना वेलोसिटी मिनिमम आहे 0 आहे, ही वाढत 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 मॅक्सिमम व्हायला लागली. मग कायनेटिक एनर्जी 0 आहे, ही वाढत 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 काय होईल मॅक्सिमम होईल. दिस इज द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम, कायनेटिक एनर्जी मिनिमम. ठीक आहे ना. अशा पद्धतीने तुम्ही लिहा पोटेन्शियल एनर्जी मिनिमम, पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम. सो दिस इज द मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी. टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. सो दिस इज व्हॉट मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. आणि मिनिमम पोटेन्शियल एनर्जी 4 आहे. 4 म्हणजे इक्विलिब्रियम आणि मिनिमम पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्टेबल इक्विलिब्रियम. स्टेबल इक्विलिब्रियमची कंडिशन काय पोटेन्शियल एनर्जी मस्ट बी मिनिमम and force must be 0. Both conditions satisfied here. So this is the equilibrium condition. याला mean position म्हणू शकता किंवा equilibrium position म्हणू शकता. This is what equilibrium position. This is what equilibrium position. ठीक आहे राईट. आता याच पद्धतीनं या एक्स्ट्रीम कंडिशनला कसं लिहिता येईल कायनेटिक एनर्जी काय होईल, ही वेलोसिटी कमी कमी होत जाईल 0 होत जाईल. वेलोसिटी 0 कायनेटिक एनर्जी 0. बरोबर. किंवा इथे ठेवा a ची व्हॅल्यू काय होईल, x ची व्हॅल्यू काय येईल a, तर a स्क्वेअर होईल, a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 0 मायनस a चा स्क्वेअर पण प्लस a स्क्वेअर येईल, प्लस a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 0 तो कायनेटिक एनर्जी 0 और v = 0 कायनेटिक एनर्जी 0. ठीक आहे ना राईट. मग काय कसं करता येईल अजून काय करता येईल टोटल एनर्जी काय टोटल एनर्जी सॉरी पोटेन्शियल एनर्जी काढा आधी. पोटेन्शियल एनर्जी इथं पोटेन्शियल एनर्जी किती आहे, पोटेन्शियल एनर्जी किती आहे तिथं बघा बरं. पोटेन्शियल एनर्जी किती आहे, पोटेन्शियल एनर्जी x ची व्हॅल्यू मायनस a चा स्क्वेअर a स्क्वेअर तो 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. बरोबर. आणि टोटल एनर्जी काय येईल मग या दोन्हीचे ऍडिशन 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. ठीक आहे. अशा पद्धतीनं एनर्जी डिस्ट्रीब्युशन होत राहतं. ठीक आहे. तर जशी जशी कायनेटिक एनर्जी वेलोसिटी कमी कमी होत जाईल, कायनेटिक एनर्जी कमी होत जाईल, त्याचं रूपांतर पोटेन्शियल एनर्जी मध्ये होत जाईल आणि पोटेन्शियल एनर्जी वाढत वाढत मॅक्सिमम होईल. ओके. आणि टोटल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल होईल. वापस येताना कायनेटिक एनर्जी वाढत जाईल कारण वेलोसिटी वाढत जाईल आणि पोटेन्शियल एनर्जी काय होईल कमी होईल आणि ती कमी कमी होत 0 होईल पोटेन्शियल एनर्जी मेन पोझिशनला, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम होईल. ओके. आणि टोटल एनर्जी तेवढीच राहील दोन्हीच्या ऍडिशन. आणि पुन्हा इकडे जाताना काय होईल वेलोसिटी 0 राहील, कायनेटिक एनर्जी कमी कमी होत जाईल आणि 0 होईल एक्स्ट्रीम कंडिशनला, पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम होईल. ठीक आहे. सो इन दिस वे
So we can draw the graph of this also if you want. Kinetic energy constant, ठीक है, ही एनर्जी घेतली आपण x ऍक्सिस ला. ओके, मेन पोझिशन हे समजा 0 ला. ओके, तर कायनेटिक एनर्जीचा सॉरी टोटल एनर्जीचा ग्राफ काय कॉन्स्टंट आहे. दिस इज द व्हॅल्यू कॉन्स्टंट. ओके, आणि पोटेन्शियल एनर्जी इकडे कशी आहे, मॅक्सिमम आहे. मॅक्सिमम आहे एक्सट्रीम कंडिशनला. दिस इज अ प्लस मायनस ए, दिस इज मायनस ए and this is what plus a. तर हे काय होईल, असा ग्राफ आहे पोटेन्शियल एनर्जीचा. कायनेटिक एनर्जी इकडे किती आहे, 0 आहे. तर 0 ही वाढत जाईल, मेन पोझिशनला मॅक्सिमम होईल आणि पुन्हा कमी होईल. सो दिस इज व्हॉट कायनेटिक एनर्जी ग्राफ, दिस इज व्हॉट पोटेन्शियल एनर्जी ग्राफ and this is what टोटल एनर्जी ग्राफ. टोटल एनर्जी हॉरिझॉन्टल येईल कारण कॉन्स्टंट आहे. हे पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत जाईल, मेन पोझिशनला 0 होईल, परत वाढत जाईल, मॅक्सिमम होईल आणि टोटल एनर्जी एवढी होईल. कायनेटिक एनर्जी 0 राहील एक्सट्रीमला, वाढत जाईल, मेन पोझिशनला टोटल एनर्जी एवढी होईल आणि पुन्हा कमी होईल, काय होईल, 0 होईल. ठीक आहे. सो दिस वे वी कॅन शो द ग्राफ व्हेरिएशन ऑफ दिस एनर्जी. सो टुडे वी हैव लर्न ऑल पैरामीटर्स, all general equations of force, displacement, velocity and acceleration, kinetic energy, potential energy and total energy. And what happens at mean position, what happens at negative extreme condition and positive extreme condition. So note down this all. In one slot everything is clear. So this will be useful for solving the questions, right? This is 2, this is 2, right? Write everything carefully, note down this all, pause the video and note down this all. So in this video we have learned all these parameters, okay, all the formulas and all the variations, what happens at mean position, what happens at this extreme condition and this extreme condition. So in the next video we will see the equation of differential equation of SHL. Okay, till then goodbye.